Hello dear students, welcome again. In this video, we have to take a new point, that is properties of inequalities of sides and angles of a triangle. आता ॲक्च्युली या म्हणजे जी काय हेडिंग आहे, या हेडिंगमध्ये आपल्याला या हेडिंग अंडर आपल्याला 2 थेरम्स, ओके, 2 थेरम्स आपल्याला काय करायचे आहेत, लर्न करायचे आहेत. म्हणजे 2 थेरम्ससाठीच एकच स्टेटमेंट दिले, म्हणजेच ॲक्च्युली एक थेरम आहे साईड्ससाठी, एक थेरम आहे साईड्ससाठी आणि दुसरा थेरम आहे अँगलसाठी. म्हणजे जर सेपरेट नेम द्यायचं झालं असतं तर कसं आलं असतं, प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटीज ऑफ साईड्स ऑफ अ ट्रायंगल, आणि नेक्स्ट थेरम कसं ना, प्रॉपर्टीज ऑफ इक्वॅलिटीज ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. ओके, मग त्यातला पहिला आपण जो थेरम बघायचा आहे तो साईडचा. मग त्याचं स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, ओके, कारण की स्टेटमेंटचं बोर्डवर नाही पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अवेलेबल आहे. थेरमच्या स्टेटमेंटचा जर विचार केला गेला तर काय होतं बघा, स्टेटमेंट इफ इन अ ट्रायंगल, ओके, ऑब्वियसली ट्रायंगल आहे त्यामुळे स्टेटमेंट ट्रायंगलवरच असणार आहे. इफ इन अ ट्रायंगल एनी 2 साइड्स आर अनइक्वल देन साइड अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर दॅन अँगल अपोजिट टू स्मॉलर साईड. आता लक्षात येणार नाही तुम्हाला लगेच, म्हणजे रीड केल्यावर यामध्ये आपण काय होणार आहे, 2 साइड्स आर अनइक्वल. अनइक्वल म्हणजेच काय बघा, इक्वल असेल तर दोन्हीची लेंथ काय येणार, ऑब्वियसली इक्वल येणार. ओके, ज्यावेळी आता समजा हे 2 चॉक आपण कन्सिडर केले एक 2 सेगमेंटमधून, ओके, इक्वल असल्यामुळं काय होणार बघा, दोन्हीची लेंथ इक्वल आहे. पण ते जर एक स्मॉल आणि एक बिगर अनइक्वल घेतले, म्हणजे हे जर दोन्हीची लेंथ जर तुम्ही बघितली असेल तर अनइक्वल आहे, मग ऑब्वियसली हा ग्रेटर आणि हा स्मॉलर आहे. किंवा जर उलटं घेतलं तर हा स्मॉलर आणि हा काय होणार आहे, ग्रेटर होणार. म्हणजेच एनी 2 साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर अनइक्वल, म्हणजे कोणत्याही 2 साइड्स इक्वल नाही. ओके, त्यामुळे ऑब्वियसली वन ऑफ देम इज बिगर अँड अनदर वन इज स्मॉलर. मग त्यासाठी जर आपण जर फिगर ड्रॉ केली तर अशी होईल बघा. ओके, थोडक्यात ऑल 3 साइड्स आर डिफरंट. कोणत्याही 2 साइड्स घ्या, ओके, वी कंपेअर एनी 2 साइड्स टू अनइक्वल साइड्स आर देअर. ओके, मग फिगरमध्ये जर तुम्ही बघितलं असेल XYZ, ओके, XY अँड Z. ओके, गिवनमध्ये जर लिहायचं झालं तर आपल्याला कसं लिहिता येईल बघा, इन अ ट्रायंगल XYZ, काहीच नाही जास्त लिहिण्यासाठी का, इन ट्रायंगल XYZ एनी 2 साइड्स. मग कोणत्याही 2 साइड्स कंपेअर केला XY आणि YZ मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर YZ ग्रेटर आहे कुणापेक्षा, XY पेक्षा. मग काय होणार बघा, किंवा XZ इज ग्रेटर दॅन XY. ओके, सो हे झाला गिवनचा पार्ट, दॅट इज इफ इन अ ट्रायंगल एनी 2 साइड्स आर अनइक्वल देन नंतरचा पार्ट काय येतो, टू प्रूव्ह देन अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड, अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड म्हणजेच कोणता येणार बघा, अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड, म्हणजे ग्रेटर साईडच्या अपोजिट अँगल, म्हणजे याचा एक्झॅक्टचा अपोजिट अँगल कोणता येणार, वाय, दॅट इज अँगल XYZ इज ग्रेटर दॅन अँगल अपोजिट टू स्मॉलर साईड XY, त्याचे अपोजिट अँगल कोणता, Z, दॅट इज अँगल XZY. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. ओके, काय करायचं आपल्याला, अँगल XYZ इज ग्रेटर दॅन अँगल XZY. ओके, देर इज विदाउट कन्स्ट्रक्शन इट इज नॉट पॉसिबल. आता यामध्ये कन्स्ट्रक्शन काय करायचं, एक सिम्पल थिंग सांगतो. समजा हा 5 असेल तर ऑब्वियसली हा ग्रेटर, म्हणजे समजा एक 12 घेतला असेल, मग या XYवर इथं कुठं तर 5 आपण घेऊ शकतो, म्हणजेच XY इतका एक पॉईंट इथं ऑब्वियसली आपण इथं घेऊ शकतो. म्हणजे समजा तो पॉईंट P घेतला, ओके, कोणता पॉईंट घेतला, पॉईंट P. ओके, फॉर एक्झाम्पल वी हॅव टू टेक मेजरमेंट. ओके, देन वी हॅव टू ड्रॉ YP. वी हॅव टू ड्रॉ हिअर YP. ओके, म्हणजेच कन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं आपण, we have to take point P on sec XZ. Okay, we have to take point P on sec XZ such that XY is equal to XP. Okay, XY आणि XY इतकाच पॉईंट कोणता घेतला, XP. मग कन्स्ट्रक्शनमध्ये काय दिले बघा, टेक पॉईंट P, मी जे सांगितले ते टेक पॉईंट P ऑन सेक XZ और साइड XZ सच दॅट XY इज इक्वल टू XP अँड ड्रॉ YP. ओके, सो प्रूफमध्ये प्रूफची पहिली स्टेप.
आता जर तुम्ही बघितलं असेल ट्रायंगल एक्स वाय पीमध्ये, ओके, त्या पद्धतीनेच जाऊ. इन ट्रायंगल एक्स वाय पी, ओके, एक्स वाय इज इक्वल टू एक्स पी, एक्स वाय इज इक्वल टू एक्स पी. रिझन इज देअर कन्स्ट्रक्शन. ओके, सो आपल्याला आता थोडंसं आधी जो प्रिवियस थेरम झालेला, प्रिवियस म्हणजे याच्या आधीचा नाही, थोड्या आधी झालेला थेरम आपल्याला लर्न करावं लागेल. इफ टू साइड्स आर इक्वल, अँगल अपोजिट टू देम आर ऑल्सो इक्वल. म्हणजे इथं कोणते दोन अँगल इक्वल होतात, एक्स वाय पी अँड एक्स पी वाय आपल्याला काय होणार आहे, इक्वल होणार. देअरफॉर अँगल एक्स वाय पी इज इक्वल टू अँगल एक्स पी वाय, एक्स पी वाय. रिझन का होणार बघा बाळांनो, इथं आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम, आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. ओके, दिस वन इज युअर इक्वेशन नंबर 1. ओके, नाव आता जर तुम्ही बघितलं असेल एक्स पी वाय, कोणता अँगल, एक्स पी वाय हा एक्सटेरियल अँगल आहे. ओके, बघा आता मी इथं लिहितो अँगल एक्स पी वाय इज ॲन एक्सटेरियर अँगल, ओके, ऑफ ट्रायंगल वाय पी झेड. वाय पी झेडच घेतला आहे ना तिने. ओके, वाय पी झेड. ओके, अँगल एक्स पी वाय इज अ एक्सटेरियल अँगल. म्हणजे थोडक्यात मी तुमचं काम सोपं करतो म्हणजे लक्षात येईल बघा. ओके, हा रफ केला, तात्पुरत्या क्षणासाठी हा रफ केला. एक्स पी वाय इज अ एक्सटेरियल अँगल ऑफ ट्रायंगल वाय पी झेड. आता एक एक्सटेरियल अँगल संदर्भात रूल होता, थेरम तर झाला आहे, ट्रायंगल लेसनचा पहिला थेरम्स होता, एक्सटेरियल अँगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियल अँगल. पण आपला तो थेरम नको, आपल्याला काय हवा आहे, एक्सटेरियल अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियल अँगल. ओके, देअरफॉर काय होणार, अँगल एक्स पी वाय इज ग्रेटर दॅन अँगल पी झेड वाय. पी झेड वायच घेतलं ना त्याने, पी झेड वाय. पुढे रिझन येणार एक्सटेरियर अँगल थेरम. ओके, एक्सटेरियल अँगल थेरम, दॅट इज अँगल एक्स पी वाय इज ग्रेटर दॅन अँगल पी झेड वाय. ओके, आता मी फिगर रफ कंप्लीट करतो. आता जर तुम्ही बघितलं असेल एक्स पी वायचं मेजरमेंट म्हणजे हे आणि हा अँगल इक्वल आहे, मग एक्स पी वाय ऐवजी मी काय लिहू शकतो, एक्स वाय पी. ओके, म्हणजे इथं मी फक्त चेंज करणार. देअरफॉर अँगल एक्स वाय पी इज ग्रेटर दॅन अँगल पी झेड वाय फ्रॉम इक्वेशन 1. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 वी हॅव टू प्रूव्ह राईट अँगल एक्स वाय पी इज ग्रेटर दॅन अँगल एक्स पी झेड. ओके, आता बऱ्यापैकी आपला ॲन्सर येते, बघा. फक्त आता 1 मिनिट, आपल्याला एक्स वाय झेड आणायचा आहे. हा एक्स वाय झेड आणायचा असेल, ऑलरेडी आपल्याकडे एक्स वाय पे, यामध्ये हा अँगल म्हणजे हा जो काय अँगल ॲड केला तर आपल्याला एक्स वाय झेड मिळतो. म्हणजेच इथं देअरफॉर अँगल एक्स वाय पी प्लस आपल्याला काय केलं, पी वाय झेड, अँगल पी वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल पी झेड वाय. ओके, आता तुम्ही म्हणणार की हे साईन का चेंज झालं नाही, सिम्पल थिंग आहे. समजा 5 इज ग्रेटर दॅन 3, साधा हिशोब आहे. आता जर समजा ग्रेटर व्हॅल्यूमध्ये आपण अजून एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲड केली, दॅट इज समजा 5 + 2 7 इज ग्रेटर दॅन 3, म्हणजेच बिगर व्हॅल्यूमध्ये ऑलरेडी बिगर अजून एक व्हॅल्यू ॲड केली तर ऑब्वियसली ती काय होणार आहे, अजून बिगर होणार, दॅट इज इन्क्रीज होणार ऑर ग्रेटर होणार. दॅट्स वाय वी हॅव टू टेक ॲज इट इज. वी हॅव टू ॲड हिअर अँगल पी वाय झेड. सगळं बाकीचा जो थेरम्समध्ये जो पॉईंट आहे तो लिहून घेतला आहे. मग अँगल एक्स वाय पी अँड अँगल पी वाय झेड म्हणजेच कोणता अँगल होणार, अँगल एक्स वाय झेड. अँगल एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन, बरं, पी झेड वाय ऐवजी कोणता अँगल रीड करू शकतो आपण, एक्स वाय झेड. ओके, दॅट इज अँगल एक्स वाय झेड, अँगल एक्स झेड वाय. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं, एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड वाय. एकदम सिम्पल आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. वी हॅव टू प्रूव्ह दॅट इफ ग्रेटर साईड इज देअर
देन ऑब्वियसली इट्स अपोजिट अँगल इज ऑल्सो ग्रेटर. ग्रेटर साईड असेल तर त्याचा अपोजिट अँगल ग्रेटर आहे ना. इन ट्रायंगल XYP कन्स्ट्रक्शन केल्यामुळे ओके these two sides are equal, xy is equal to xp, then we use isosceles triangle theorem, angle xyp is equal to angle xpy. Okay, angle xpy is an exterior angle of triangle pypz, therefore angle xpy is greater than angle pzy, but angle xpy and angle xyp is equal, therefore in the place of xpy we substitute here angle xyp is greater than angle pzy from equation 1. Okay, we required here angle xyz, so in angle xyp we add angle pyz, that is angle xyp plus angle pyz is greater than angle pzy. Okay, addition of angle xyp and angle pyz, that is angle xyz is greater than side, and as it is in the place of pzy we substitute xzy. Okay, म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं, इफ साइड इज ग्रेटर देन इट्स अपोजिट अँगल्स आर ऑल्सो ग्रेटर. ओके, क्लिअर आहे. आता नेक्स्ट थेरम जो बघायचा आहे तो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. ओके, बघू आपण काय थेरम आहे तो. स्टेटमेंट तर हेच राहील, म्हणजे हेडिंग तेच राहील, फक्त थेरमचं स्टेटमेंट चेंज होईल. ऑब्वियसली आता आपण काय लर्न केलं, थोडं शॉर्टमध्ये जर बघितलं असेल, साइड ग्रेटर देन अँगल ग्रेटर. ओके, साइड ग्रेटर, ओके ग्रेटर साइड ग्रेटर अँगल. मग आता एक्झॅक्टली अपोजिट बघायचं, अँगल ग्रेटर देन अपोजिट साइड इज ग्रेटर. फक्त स्टेटमेंट आपण इन डिटेल बघू. यामध्ये स्टेटमेंटमध्ये बघू काय दिले. लेट्स सी, इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर अनइक्वल. ओके, लास्ट टाईमच्या ह्याच्यामध्ये काय होतं, साइड्स आर अनइक्वल. आता इथे काय होणार आहे, आपण अँगल्स आर अनइक्वल, देन द साइड अपोजिट to the greater angle is greater than side opposite to smaller angle. Let's see, त्यांनी खाली हिंट काय दिले बघा टेक्स्टबुकमध्ये. द थेरम कॅन बी प्रूव्ह बाय इनडायरेक्ट प्रूफ. कम्प्लीट द फॉलोइंग प्रूफ फिलिंग इन द ब्लँक्स. आपल्याला हे इनडायरेक्ट मेथडनं जायचं. ॲक्टिव्हिटी आहे टेक्स्टबुकमध्ये, बऱ्यापैकी स्टेप्स दिले. ओके, आपल्याला सिम्पल पहिला फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ ट्रायंगल. ओके, बऱ्यापैकी तीच फिगर घेतली बघा, ए बी अँड सी. गिवनमध्ये सिम्पल आहे. ओके, टू अँगल्स आर अनइक्वल. ऑब्वियसली टू अँगल्स आर अनइक्वल, देन वन ऑफ देम इज ग्रेटर अँड वन ऑफ देम इज स्मॉलर. दॅट इज आपण काय करू, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज ग्रेटर दॅन अँगल सी. अँगल बी इज ग्रेटर दॅन अँगल सी. देन प्रूव्ह. टू प्रूव्हमध्ये काय होणार, टू प्रूव्ह opposite angle, opposite side of greater angle, opposite side of greater angle B, its opposite side is AC, is greater than opposite side of smaller angle, that is sorry AB. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. ओके, देर इज नो कन्स्ट्रक्शन. ओके, आता when we compare any two segments there are three possibilities. ओके, वन ऑफ देम इज, ओके आता समजा आपल्याला हे दोन चॉक कंपेअर करायचे. ओके, सो एक तर हे इक्वल आहेत. ओके, म्हणजे एक का होणार, किंवा समजा हे दोन कंपेअर केले, एक का होणार, एक ग्रेटर एक स्मॉलर होणार. ओके, दुसरी का होणार, दॅट इज फर्स्ट का होणार बघा, ए सी स्मॉलर दॅन ए बी. का होणार आहे, ए सी स्मॉलर दॅन ए बी. सेकंड का होईल, ते दोन्ही इक्वल असू शकतात, दॅट इज ए सी इज इक्वल टू ए बी. आणि लास्ट थर्ड वन, दॅट इज ए सी ग्रेटर दॅन ए बी. ओके, या तिन्ही ऑप्शन व्यतिरिक्त आपल्याकडे कोणताही ऑप्शन अवेलेबल नाही. सो वेन वी कंपेअर एनी टू सेगमेंट्स, फर्स्ट इज लेस दॅन सेकंड, और फर्स्ट अँड सेकंड आर इक्वल, और फर्स्ट वन इज ग्रेटर दॅन सेकंड वन. मग आपल्याला या तिन्ही स्टेटमेंटचा स्टडी करायचा आहे. मग पहिली कंडिशन आपण फॉलो करू, ए सी इज लेस दॅन ए बी. ओके, ए सी इज लेस दॅन ए बी. मग आता प्रूफमध्ये ॲक्टिव्हिटी आहे, त्यामुळे आपल्याला ॲक्टिव्हिटी टेक्स्टबुकमधले ॲज इट इज बोर्डवर लिहावी लागेल बघा. सो लेटस ॲज्युम दॅट ए सी, फर्स्ट वन काय केलं आपण, मी शॉर्टमध्ये लिहिणार आहे, ए सी लेस दॅन ए बी. ओके, आता यामध्ये काय सांगितलं बघा, लेटस ॲज्युम दॅट ए सी लेस दॅन ए बी इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर अनइक्वल. आता लास्ट थेरममध्ये आपण काय बघितलेलं, इफ टू साइड्स आर अनइक्वल. ओके, देन
अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड. ओके, बघा मी स्टेटमेंट लिहितो वाटल्यास तुमच्यासाठी. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल are unequal, then angle opposite to greater side is ओके. इथनं पुढचा आन्सर आपल्याला ॲक्टिव्हिटी वाईज द्यायचं. ओके, इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर अनइक्वल. आता लास्टच्या थेरममध्ये आपण पाहिलेलं साइड्स जी ग्रेटर असेल त्याच्या अपोजिट अँगल ग्रेटर असतो, पण ए सीच्या अपोजिट साईड. मग इथं कम्प्लीट करू. सो अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर. ओके, इतकं लिहिलं तरी सफिशियंट आहे. ओके, ग्रेटर इतकं सफिशियंट आहे. अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर. वाटल्यास पुढचं याच्या आधीचा जो थेरम्स होता त्याचं स्टेटमेंट तुम्ही ॲज इट इज कॉपी इथं पुढं केलं तरी चालतं. ग्रेटर दॅन अँगल अपोजिट टू स्मॉलर साईड. ओके, मग याचा मिनिंग काय होतं. ए सी स्मॉल आहे, ए सी स्मॉल घेतला आपण तर त्याचा अपोजिट अँगल्स पण स्मॉल आहे ना. देअरफॉर अँगल बी इज लेस दॅन अँगल सी. ओके, अँगल बी इज लेस दॅन अँगल सी. आता गिवनमध्ये काय दिलं बघा. अँगल बी ग्रेटर आहे कुणापेक्षा, अँगल सी. पण इथं काय लिहिलं आपण, अँगल बी इज लेस दॅन अँगल सी. ज्यावेळी एखादं दोन अँगल तुम्ही कंपेअर करता त्यापैकी एक अँगल ऑब्वियसली स्मॉल असेल, ओके, बिगर असेल, तर दुसरा का होणार, स्मॉल येणारच आहे. पण नंतर आपण दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये असं लिहू शकत नाही अँगल बी आणि अँगल सी म्हणजे हे दोन्ही अपोजिट आहेत एकमेकांच्या. बघा ना, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, नेम तर तेच आहे. ओके, हे ट्रू असतं. ऑब्वियसली हे ट्रू असेल तर ऑब्वियसली हे काय होणार आहे, रॉंग येणार. हे रॉंग असेल तर ऑब्वियसली हे सगळं लिहिलेलं काय येणार, रॉंग येणार. म्हणजे हे कशावरून लिहिलं, यावरून लिहिलं. म्हणजे सगळं हे स्टेटमेंट रॉंग आल्यामुळे आपण उलटं जर गेला किंवा याच्यापर्यंत गेला तर हे काय होणार आहे, रॉंग आहे ना. त्यामुळे खाली स्टेटमेंटमध्ये तुम्हाला काय काय दिले बघा. हे मी पुन्हा एकदा रीड करतो. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर अनइक्वल देन द अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर दॅन, वाटल्यास पुढे रिझन वाढू शकता, दॅन साईड अपोजिट टू स्मॉलर. ओके, सो देअरफॉर अँगल सी, उलटं लिहिले, अँगल सी इज ग्रेटर दॅन अँगल बी. अँगल सी इज ग्रेटर, हे जर उलटं लिहायचं असेल तर कसं होता, और अँगल सी हा का होणार, ग्रेटर दॅन अँगल बी. ओके, लेट सी. बट अँगल सी इज स्मॉलर दॅन अँगल बी. अँगल सी इज स्मॉलर दॅन अँगल बी गिवन दिस क्रिएट अ कॉन्ट्राडिक्टरी. ओके, म्हणजेच कन्फ्युजन किंवा एकमेकांच्या अपोजिट म्हटलं तरी चालेल. देअरफॉर ए सी इज लेस दॅन ए बी इज रॉंग. ए सी इज ग्रेटर लेस दॅन ए बी इज रॉंग. ओके, म्हणजे तुमच्याकडं तीन ऑप्शनपैकी पहिला ऑप्शन किंवा पहिली पॉसिबिलिटी काय झाली, रॉंग झाली. मग दुसरी पॉसिबिलिटी चेक करू. सेकंड पॉसिबिलिटी काय होणार, ए सी इज इक्वल टू ए बी. ओके, आता आपण काय ॲज्युम केलं, ए सी इज इक्वल टू ए बी. ओके, दिसत तर नाहीच पण ए सी इज इक्वल टू ए बी आपण ॲज्युम केलं. म्हणजे दोन साईड इक्वल असेल तर त्याच्या अपोजिट अँगल इक्वल आहे ना. देअरफॉर काय होणार बघा, अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. ओके, बाय आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. ओके, बट पुन्हा तेच, एक तर ग्रेटर आहे मग इक्वल कसे येतील. ओके, पुन्हा दिस क्रिएट अ कॉन्ट्राडिक्टरी म्हणून काय होणार बघा. सो अँगल बी इज इक्वल टू अँगल सी बट अँगल बी इज ग्रेटर दॅन अँगल सी गिवन दिस इज ऑल्सो क्रिएट अ कॉन्ट्राडिक्टरी. देअरफॉर ए सी इज इक्वल टू ए बी इज ऑल्सो रॉंग. फॉर एक्झाम्पल, आता एक धरून चालू, पुढचं स्टेटमेंट मी देण्यापूर्वी समजा तुमच्या MCQमध्ये 3 ऑप्शन आहेत. तुम्ही कॅल्क्युलेशन वगैरे केलं, सगळं केलं, पहिले 2 ऑप्शन तुम्हाला रॉंग लागले. ओके, तिन्हीपैकी कुठलं तर करेक्ट आहे, हे महत्त्वाचं आहे. ओके, पहिले 2 जर रॉंग झाले तर ऑब्वियसली आपण काय म्हणतो, थर्ड वन करेक्ट. ओके, इफ यू हॅव एनी 3 ऑप्शन्स, इन आउट ऑफ 3 देर इज 1 ऑप्शन इज करेक्ट बट फर्स्ट 2 ऑप्शन्स आर रॉंग. ऑब्वियसली थर्ड ऑप्शन इज करेक्ट, दॅट इज ए सी इज ग्रेटर दॅन ए बी. हे आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. देअरफॉर काय होणार बघा लास्टला,
Therefore AC greater than AB is the only remaining possibility. Therefore AC greater than AB. होमवर्कमध्ये काय करायचं आहे तुम्ही, थेरम नंबर 1 म्हणजे याच्या आधीचा जो थेरम साईड्स आणि नंतरचा अँगलचा, म्हणजे थोडक्यात बघा एकमेकांच्या अपोजिट आहे. साईड ग्रेटर असेल तर त्याचा अपोजिट अँगल ग्रेटर, जर अँगल ग्रेटर असेल तर त्याची अपोजिट साईड काय येणार आहे, ग्रेटर. एकमेकांच्या एक्झॅक्टली कॉन्व्हर्स आहे. ओके, लास्ट थेरममध्ये आपण काय केलं तर साईड ग्रेटर असेल तर अँगल ग्रेटर आणि अँगल ग्रेटर असेल तर साईड ग्रेटर. ओके, दिस वे वी हॅव टू टेक. Okay, completed this property of inequalities of sides and angles of a triangle. In the next video we have to take next part, that is next theorem, that is last theorem. याच्यानंतरचा जो theorem आहे तो last theorem आहे या लेसन मधला. So today we stop here. होमवर्क समजला असेल. So thank you.